नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA प्रथम वर्ष फर्स्ट सेमिस्टर लोकप्रशासन या ऑप्शनल विषयाचे लोकप्रशासनाचे तत्व आणि संकल्पना या पहिल्या पेपर संदर्भात माहिती घेणार आहोत. तसेच लोकप्रशासनाचा अर्थ पण पाहणार आहोत किंवा लोकप्रशासनाच्या अर्थावर चर्चा करणार आहोत. लोकप्रशासनाची तत्व आणि संकल्पना या पेपरमध्ये प्रथम सत्र म्हणजेच फर्स्ट सेमिस्टरसाठी 4 प्रकरण अथवा मॉड्यूलचा समावेश विद्यापीठाने अभ्यासक्रमात केलेला आहे. प्रथम प्रकरण अथवा मॉड्यूल लोकप्रशासन, द्वितीय प्रकरण संघटना, तृतीय प्रकरण संघटनेची तत्वे आणि चौथे प्रकरण लोकप्रशासनातील संकल्पना हे आहे. यातील प्रकरण अथवा मॉड्यूल 1 लोकप्रशासन, या अंतर्गत लोकप्रशासनाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती, लोकप्रशासनाचे महत्त्व आणि लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन यातील साम्य आणि भेद म्हणजेच फरक याचा समावेश करण्यात आलेला आहे. आज आपण लोकप्रशासनाचा अर्थ यावर चर्चा करणार आहोत. तर लोकप्रशासन हा जो काही विषय आहे किंवा अभ्यास शाखा आहे, जी सामाजिक शास्त्राची एक अभ्यास शाखा म्हणून ओळखली जाते. तर या अभ्यास शाखेचा विकास 1887 मध्ये वुड्रो विल्सन यांनी द स्टडी ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अथवा द स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हा जो काही शोधनिबंध लिहिलेला आहे, तर त्या शोधनिबंधामध्ये त्यांनी प्रथम राजकारण आणि प्रशासन हे 2 वेगवेगळे विषय आहेत किंवा राजकारण आणि प्रशासन हे 2 वेगळ्या अभ्यास शाखा आहेत असे नमूद केलेले होते. आणि त्यानंतर मग हळूहळू अनेक विचारवंतांनी राज्यशास्त्रापासून लोकप्रशासन हा विषय कसा वेगळा आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर लोकप्रशासनाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये वुड्रो विल्सन असतील, एल डी व्हाईट असतील, गुडनॉव असतील, गुलेक उर्विक असतील, पर्सी मॅक्विन असतील, मार्शल ड्युमॉक असतील, यासारखे अनेक प्रशासकीय विचारवंत आहेत ज्यांनी लोकप्रशासनाच्या विकासामध्ये आपलं योगदान जे काही आहे तर ते प्रदान केलेलं आहे. मग लोकप्रशासन हा जो काही शब्द आहे तर तो लोक आणि प्रशासन या 2 शब्दापासून तयार झालेला आहे. त्यातील लोक म्हणजे सर्वसामान्य जनता किंवा आम नागरिक किंवा आम जनता होय. आणि त्यांच्यासाठी कार्याचं संचलन करणारी यंत्रणा किंवा कार्याची व्यवस्था नियोजन करणारी यंत्रणा म्हणजेच प्रशासन होय. मग प्रशासन इंग्रजीमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन किंवा ॲडमिनिस्ट्रेट असं म्हटलं जातं. ॲडमिनिस्ट्रेटर हा शब्द लॅटिन भाषेतील ॲड आणि ॲडमिनिस्ट्रेट या 2 शब्दापासून तयार झालेला असून या शब्दाचा शब्दशः अर्थ जर पाहिला तर सेवा करणे अथवा व्यवस्था करणे हा. म्हणजेच प्रशासनाच्या माध्यमातून किंवा प्रशासन म्हणजे सार्वजनिक हेतू किंवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्याचे नियोजन संचलन करणे किंवा कार्याची व्यवस्था करणे होय असं सर्वसाधारणपणे म्हणता येईल. एल डी व्हाईट यांनी प्रशासनाची केलेली व्याख्या एखादा उद्देश साध्य करण्यासाठी अनेक व्यक्तीचे संचलन, संयोजन व नियंत्रण म्हणजेच प्रशासन होय. म्हणजेच एखादा उद्देश मग तो सामूहिक स्वरूपात साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखादं सामूहिक कार्य पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून
प्रशासनाच्या माध्यमातून ते उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून कार्याचं संचलन करणं, कार्याचं नियोजन करणं, त्या कार्याची अंमलबजावणी करणं, अंमलबजावणी करताना मार्गदर्शन असेल, नियंत्रण असेल, विविध घटकांमध्ये समन्वय साधना असेल, तर या सर्व क्रिया ह्या प्रशासनाच्या माध्यमातून पार पाडल्या जात असतात किंवा या क्रियाचा प्रशासनामध्ये समावेश होतो असं एल. व्हाईट म्हणतात. दुसरी व्याख्या आहे सायमन यांची. समान उद्दिष्ट प्राप्तीसाठी किंवा समान उद्देश प्राप्तीसाठी परस्पर सहकार्य करणाऱ्या विविध समूहांच्या क्रिया प्रक्रिया म्हणजेच प्रशासन, म्हणजेच समान उद्दिष्ट. मग लोकहित किंवा जनकल्याणाच्या साठी शासनाच्या माध्यमातून विविध धोरणं योजना आखल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून समान उद्दिष्ट, मग उदाहरणार्थ शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शैक्षणिक विकास घडवून आणणे असेल किंवा कृषी धोरणाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला चालना देणं असेल किंवा कृषी क्षेत्राचा विकास घडवून आणणं असेल, औद्योगिक धोरणाच्या माध्यमातून किंवा औद्योगिक क्षेत्राचा विकास, म्हणजे ह्याची काही समान उद्दिष्ट आहेत, म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. अशी समान उद्दिष्ट प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून विविध समूहांच्या क्रिया प्रक्रिया किंवा परस्पर सहकार्य, म्हणजे कुठलेही प्रशासनाच्या माध्यमातून कार्य पार पाडत असताना किंवा योजनांची अंमलबजावणी करत असताना किंवा ध्येय धोरणं ठरवत असताना अनेक विविध विभाग असतील किंवा विभागाअंतर्गत जे काही वेगवेगळे घटक आहेत तर त्यांचं सहकार्य हे अपेक्षित असतं किंवा त्या समूहाच्या त्या परस्पर क्रिया ज्या काही आहेत तर त्या महत्त्वाच्या असतात आणि त्या समान उद्देश साध्य करण्याच्यासाठी त्या महत्त्वपूर्ण आहेत. उदाहरणार्थ सध्याची जी काही कोरोनाची परिस्थिती आहे किंवा कोविड-19 हा जो काही आजार आहे, मग यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य प्रशासन असेल किंवा सामान्य प्रशासन, मग या सामान्य प्रशासनांतर्गत महसूल व्यवस्था असेल आणि त्यांना सहकार्य करणारे मग विविध घटक असतील, मग यांच्यातील ह्या ज्या काही सामूहिक किंवा सहकार्याद्वारे ज्या काही क्रिया पार पाडल्या जातात तर त्यास आपण प्रशासन म्हणू शकतो. म्हणजेच या समूहाच्या क्रिया प्रक्रियांचा समावेश हा प्रशासनामध्ये होतो. तिसरी व्याख्या आहे पिपनर यांची. निश्चित उद्दिष्ट प्राप्तीसाठी मानवी आणि भौतिक घटकाचे संघटन संचलन करणे म्हणजेच प्रशासन. निश्चित उद्दिष्ट म्हणजे एखादा हेतू किंवा ध्येय अथवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मानवी आणि भौतिक घटक महत्त्वपूर्ण आहेत. कारण मानवी घटक म्हणजे त्या कार्यालयामध्ये कार्य करणारा किंवा त्या प्रशासनाचे जे काही घटक आहे तिथं कार्य करणारा कर्मचारी वर्ग म्हणजे अधिकारी वर्ग किंवा अधिकारी कर्मचारी वर्ग जो मानवी घटक या अंतर्गत समाविष्ट होतो आणि भौतिक घटकांतर्गत त्या कर्मचारी वर्गाला कार्य करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक सेवा सुविधा असतील किंवा साधना असतील तर याचं संघटन व संचलन करणे म्हणजेच प्रशासन होय असं पिपनर यांनी म्हटलेलं आहे. कारण उत्कृष्ट मानवी संघटन आणि भौतिक सोयी सुविधा किंवा संघटनाच्या माध्यमातूनच जे काही ध्येय साध्य करायचे आहेत किंवा कार्य चांगल्या पद्धतीनं पार पाडायचे आहेत तर ती पार पाडता येऊ शकतात. अन्यथा भौतिक संघटन आहे आणि कुशल मनुष्यबळ तिथं उपलब्ध नसेल तर त्या भौतिक संसाधन किंवा साधनाला अर्थ उरत नाही, अथवा मानवी मनुष्यबळ भरपूर किंवा मुबलक प्रमाणात आहे परंतु भौतिक सोयी सुविधा तिथं कार्य करण्यासाठी नाहीत तरी उद्दिष्ट साध्य किंवा प्राप्त करता येत नाहीत किंवा ती प्राप्त करता येत नाहीत. त्यामुळं दोन्ही घटक जे मानवी आणि भौतिक घटकाचं संघटन आणि संचलन याला पिपनर यांनी महत्त्व दिलेलं आहे. थोडक्यात प्रशासनामध्ये नियोजन, संघटन, समन्वय, आदेश, नियंत्रण, मार्गदर्शन या क्रिया ज्या काही आहेत तर त्या महत्त्वपूर्ण आहेत आणि त्याच्या माध्यमातून सामूहिक उद्दिष्ट साध्य करता येतं. त्याचबरोबर ध्येय धोरणाची शासनाचे जे काही कायदे नियम आहेत त्याची अंमलबजावणी करून लोकहित किंवा जनकल्याण याला प्राधान्य हे प्रशासनाच्या माध्यमातून देता येत असतं. कारण
प्रशासनाच्या प्रत्येक कृतीचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध येत असतो, अथवा व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जी काही विकास प्रक्रिया चालत असते किंवा विकास अवस्था आहेत, तर त्या प्रत्येक अवस्थेशी किंवा विकासाशी व्यक्तीच्या प्रत्येक टप्प्यावर प्रशासनाचा संबंध हा येत असतो. उदाहरणार्थ, बालक जन्मल्यापासून त्याला वेगवेगळ्या लसीचं उपलब्ध करून देणं असेल, त्यानंतर तो जसजसा मोठा होईल किंवा तो बालक लहान असतानाच 4 वर्षापर्यंत त्याला पोषण आहार उपलब्ध करून देणं, विविध प्रकारच्या लसी उपलब्ध करून देणं, तो मोठा झाल्यानंतर त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणं, अशा प्रकारच्या म्हणजे या सेवा सुविधा ह्या प्रशासन उपलब्ध करून देत असतं. मग या सेवा सुविधा केवळ म्हणजे व्यक्तीच्या विकासासाठीच आहेत असं नाही, तर व्यक्ती ज्या ज्या क्षेत्रामध्ये कार्य करत असतो, मग कृषी असेल, उद्योग असेल, तंत्रज्ञान असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, म्हणजे यासारख्या, त्याचबरोबर महिला बालविकास क्षेत्र असेल, सामाजिक न्याय असेल, मग या प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केला जात असतो किंवा याच्या माध्यमातून त्या घटकाचा किंवा त्या क्षेत्राचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न हा शासन व प्रशासनाच्या माध्यमातून होत असतो, आणि ज्याचा संबंध हा लोककल्याण किंवा सार्वजनिक हित साध्य करण्याच्या दृष्टीनं असल्याचं पाहावयास मिळतं. लोकप्रशासनाचा अर्थ किंवा लोकप्रशासन म्हणजे काय? तर लोकप्रशासनाचा अर्थ पाहण्या अगोदर आपल्याला 2 घटक पाहणे गरजेचं आहे, किंवा म्हणजे ते घटक किंवा जे काही 2 घटक आहेत, तर त्यामध्ये लोकप्रशासनच्या ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत विचारवंतांनी विविध, तर त्या व्याख्या व्यापक आणि संकुचित दृष्टिकोनातून मांडलेल्या आहेत. मग व्यापक दृष्टिकोनातून लोकप्रशासनाच्या व्याख्या करत असताना वुड्रो विल्सन असेल, एल डी व्हाइट असेल, पर्सी मॅकक्वीन असतील किंवा अन्य विचारवंत असतील, तर त्यांनी लोकप्रशासनाची व्याख्या व्यापक दृष्टिकोनातून करत असताना शासनाचे जे काही अंग आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, म्हणजेच या तिन्ही शाखांच्या कार्याचा समावेश लोकप्रशासनामध्ये होतो असं नमूद केलेलं आहे. तर संकुचित दृष्टिकोनातून लोकप्रशासनाचा अर्थ सांगत असताना मार्शल डिमॉक असेल, लुथर गुलिक असतील किंवा अन्य विचारवंत जे काही आहेत, ज्यांनी संकुचित दृष्टिकोनातून लोकप्रशासनाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्यांनी केवळ कार्यकारी मंडळ किंवा कार्यकारी जी काही शाखा आहे त्यांच्याच कार्याचा समावेश लोकप्रशासनामध्ये होतो असं म्हटलेलं आहे. मग त्यानंतर आपल्याला लोकप्रशासनाच्या व्याख्याचा आढावा घ्यायची किंवा लोकप्रशासना अर्थावर चर्चा होती. पहिली व्याख्या आहे लोकप्रशासनाचे जनक वुड्रो विल्सन यांची. कायद्याची सविस्तर आणि पद्धतशीर अंमलबजावणी करणे म्हणजेच लोकप्रशासन. मग कायद्याची सविस्तर आणि पद्धतशीर अंमलबजावणी करणं म्हणजेच तो कायदा, त्याचं प्रारूप तयार करणं, मसुदा किंवा त्याचा मसुदा तयार करणं, तो कायदेमंडळ अथवा विधिमंडळामध्ये मांडणं, त्यावर चर्चा घडवून आणणं, तो कायदेमंडळ अथवा विधिमंडळाकडून मंजूर करून घेणं, आणि त्यानंतर न्यायमंडळ तो कायदा घटनेशी सुसंगत आहे का नाही, किंवा तो बनवलेला नियम हा किंवा धोरणं जी काही आहेत तर ती घटनेशी सुसंगत किंवा घटनेतील तरतुदीच्या अनुषंगानं आहेत का नाही, ह्याचं अवलोकन किंवा पाहणी करण्याचं काम हे न्यायमंडळ करत असतं. म्हणजेच या कायद्याच्या सविस्तर व पद्धतशीर अंमलबजावणीमध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या तिघांची भूमिका पण महत्त्वाची असल्याचं दिसून येतं. दुसरी व्याख्या आहे एल डी व्हाइट यांची. सार्वजनिक धोरणाच्या पूर्ततेसाठी केल्या जाणाऱ्या सर्व क्रियांचा समावेश लोकप्रशासनामध्ये. मग सार्वजनिक धोरणाच्या माध्यमातून समान उद्दिष्ट किंवा समान हेतू साध्य करण्याचा शासन प्रयत्न करत असतं. मग जलधोरण असेल, आरोग्य धोरण असेल, शैक्षणिक धोरण असेल, कृषी धोरण असेल, औद्योगिक धोरण असेल, महिला बालविकास धोरण असेल,
तर या प्रत्येक धोरणाच्या माध्यमातून किंवा ती धोरणं जाहीर करत असताना काही ना काही उद्दिष्ट समोर ठेवली जात असतात आणि ती उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून मग प्रशासनाला वेगवेगळ्या क्रिया पार पाडाव्या लागत असतात. मग त्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारी संसाधनं असतील, मानवी असतील किंवा भौतिक किंवा पैसा असेल, ते उपलब्ध जे मार्ग असतील, तर या सर्व क्रियांचा समावेश किंवा ती संसाधनं उपलब्ध करून देऊन त्या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणं, त्या धोरणाचा त्या क्षेत्रातील व्यक्तींना किंवा त्या घटकांना फायदा उपलब्ध करून देणं, यासाठी त्याची प्रसिद्धी असेल, प्रत्यक्ष जनतेपर्यंत जाऊन त्याची जनतेला माहिती सांगणं असेल, त्या लाभार्थ्यांना त्याचा फायदा मिळवून देणं असेल आणि त्यानंतर त्या धोरणाची अंमलबजावणीचं मूल्यमापन पण करणं, या सर्व क्रियांचा समावेश लोकप्रशासनामध्ये होतो असं एल.डी. व्हाईट यांनी म्हटलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून ते सार्वजनिक धोरणाची उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होते. कारण मूल्यमापनाद्वारे त्या धोरणाची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, काय त्रुटी आहेत किंवा उणिवा आहेत, तर याचं आपल्याला माहिती मिळते आणि मग त्या ज्या काही त्रुटी किंवा उणिवा आहेत तर त्या दूर करून ते धोरण अधिक प्रभावीपणे अंमलात आणण्यास मदत होत असते. त्यामुळे या सर्व क्रियांचा समावेश हा लोकप्रशासनामध्ये होतो असं एल.डी. व्हाईट म्हणतात. पुढची व्याख्या आहे पर्सिव्ह मॅक्विन यांची. लोकप्रशासन म्हणजे असे प्रशासन ज्याचा संबंध राष्ट्रीय अथवा स्थानिक शासनाच्या कार्याशी. त्रिस्तरीय शासन व्यवस्थेमध्ये राष्ट्र, राज्य आणि स्थानिक शासन या प्रत्येक शासनाच्या कार्याचा संबंध हा लोकप्रशासनाशी येतो किंवा प्रशासनाचा संबंध या त्रिस्तरीय शासनाच्या कार्याशी येतो असं पर्सिव्ह मॅक्विन म्हणतात. मग केंद्रीय शासन असेल किंवा संघ शासन, राज्य शासन राज्यस्तरावरील आणि स्थानिक पातळीवरील स्थानिक शासन यांच्या प्रत्येक कार्य, मग यांची पण कार्यपद्धतीमध्ये मग केंद्र स्तरावर विचार केला, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्यायमंडळ महत्वाचे आहेत, राज्यस्तरावर पण आहेत आणि स्थानिक स्तरावर पण अशाच पद्धतीनं जी काही ध्येय धोरणं आहेत किंवा स्थानिक विकास कार्यक्रम आहेत तर ते अगोदर मंजुरी घेणं असेल, त्याची अंमलबजावणी असेल, म्हणजे या सर्व क्रियांचा समावेश हा लोकप्रशासनामध्ये होतो. म्हणजेच असं पर्सिव्ह मॅक्विन म्हणतात. वुड्रो विल्सन, एल.डी. व्हाईट आणि पर्सिव्ह मॅक्विन या तिघांच्याही व्याख्या व्यापक दृष्टिकोनातून किंवा लोकप्रशासनाचा व्यापक अर्थ स्पष्ट करतात असं म्हणता येतं. मग पुढील व्याख्या आहेत मार्शल डिमॉक. कायद्याची प्रत्यक्ष कृती म्हणजे लोकप्रशासन. ती शासनाच्या कार्यकारी मंडळाची बाजू आहे. मग कायद्याची प्रत्यक्ष कृती, मग त्या कायद्याची अंमलबजावणी, त्यावर देखरेख, ती शासनाच्या कार्यकारी मंडळाची बाजू आहे. म्हणजेच कार्यकारी मंडळ म्हणजे अथवा मंत्रिमंडळ किंवा कार्यकारी शाखा जी काही आहे, फक्त तिच्याच कार्याचा समावेश लोकप्रशासनामध्ये होतो असं मार्शल डिमॉक म्हणतात. कायदे मंडळ आणि न्यायमंडळ यांच्या कार्याचा समावेश लोकप्रशासनामध्ये दिसून येत नाही असं मार्शल डिमॉक यांना म्हणायचे. पुढची व्याख्या आहे लुथर गुलिक. लोकप्रशासनाचा संबंध शासनाच्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कार्यकारी शाखेशी येतो. म्हणजेच लोकप्रशासनाचा संबंध फक्त जे काही कायदे आहेत शासनाचे तर त्याच्या अंमलबजावणी करणाऱ्या कार्यकारी शाखेशीच येतो. बाकीच्या शासनाचे जे काही शाखा आहेत किंवा अंग आहेत तर त्याच्याशी लोकप्रशासनाचा संबंध येत नाही, तर केवळ किंवा फक्त आणि फक्त कार्यकारी शाखेच्या कार्याशीच लोकप्रशासनाचा संबंध येतो असं लुथर गुलिक यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजेच या व्याख्या जी काय आहे, लुथर गुलिक असतील, मार्शल डिमॉक असेल, तर यांची संकुचित दृष्टिकोनातून फक्त कार्यकारी मंडळाच्या कार्यांना किंवा कार्यकारी शाखेच्या कार्यांनाच त्यांनी महत्त्व देऊन लोकप्रशासनाचा अर्थ सांगितलेला आहे. क्रियाशील सरकार म्हणजेच लोकप्रशासन होय असंही म्हणता येतं. लोकप्रशासनाच्या माध्यमातून सार्वजनिक ध्येय धोरणं, विकास कार्यक्रम, विकास योजना, कायदे, नियम याची अंमलबजावणी करण्याला महत्त्व दिलं जातं आणि त्याच्या माध्यमातून लोककल्याणकारी समाजवादची किंवा लोकशाही कल्याणकारी राज्याची संकल्पना
अथवा प्रशासकीय राज्याची संकल्पना साध्य करण्याचा प्रयत्न होत असतो किंवा केला जात असतो. आणि त्या दृष्टिकोनातून नागरिकांना सेवा उपलब्ध करून देणे अथवा सामान्य जनतेच्या इच्छा अपेक्षांची गरजांची पूर्तता तत्परतेने करण्याचा प्रशासन प्रयत्न करत असतं. आणि प्रशासनाचं अस्तित्व जर पाहिलं तर हे प्राचीन काळापासून आपल्याला असल्याचं दिसून येतं. फक्त प्रशासनाच्या कार्याच्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात अलीकडील काळात किंवा आधुनिक काळात बदल झालेला आहे. प्राचीन काळामध्ये फक्त जनतेचं संरक्षण करणं, मग नैसर्गिक अथवा परकीय शत्रूपासून नैसर्गिक संकट अथवा परकीय शत्रूपासून असे, आणि दुसरं कार्य होतं महसूल किंवा शेतसारा वसूल करणे. ही दोनच कार्य ही प्राचीन काळापासून प्रशासनाच्या माध्यमातून केली जात होती. परंतु आधुनिक काळामध्ये लोककल्याणकारी भूमिका शासनाने स्वीकारलेली असल्यामुळं व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाला कार्य पार पाडावी लागत असतात. आणि त्या दृष्टिकोनातून शासन वेगवेगळी धोरणं असतील, विकास योजना कार्यक्रम असतील, कायदे नियम बनवत असतं. आणि या सर्वांची अंमलबजावणी करण्याचं काम हे प्रशासनाला प्रभावीपणे पार पाडावं लागत असतं. आणि ते काम किंवा ते कार्य हे प्रशासन प्रभावीपणे पार पाडताना दिसून येतं. त्यामुळं व्यक्तीच्या विकासाची प्रत्येक स्तरावर प्रशासनाचा संबंध हा येत असतो असं म्हणता येतं. आणि या प्रशासनाच्या माध्यमातून व्यक्तीचा विकास, समाजाचा विकास, राष्ट्राचा विकास घडवून आणण्याला प्राधान्य दिलं जातं. किंवा राष्ट्र विकास, समाज विकास घडवून आणण्यामध्ये प्रशासनाची जी काही भूमिका आहे तर ती महत्त्वाची असल्याचं आपल्याला दिसून येतं किंवा या व्याख्यावरून सांगता येतं.